आणि येतो लो शंकराच्या देवाकडे स्वामराचा या नाही लो जर माका इचारा मी हात मारून सांगतोय शंकराच्या देवाकडे या कारण घालतो स्वामरायचा न जर निवडा दिलं तर हात मारून सांगते चला विशाल परब कशा निवडून काय करू शकता विशाल परब निवडून तर काय करतो नागरिकता देवस्थान असा ना आमचं नंदी येतो आता झालो वाटतं नंदीला दोन पक्षांनी निवडले हे देखील हात मारून सांगते स्वामरायचा स्वामी समर्थ द्या पत्रिका ऐकलं आता या इतक्या सांगतो किती जरी घालण्यापासून तो देऊन आरती आता कडक करतो औषधी स्वामी समर्थ आशीर्वाद दी विशाल भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं छत्रपति शिवाजी महाराज की आशीर्वाद। या ठिकाणी तिन्ही तालुक्यामध्ये फिरत असताना प्रत्येक बाजारपेठेत विशाल प्रभाकर परब नावाचा मुलगा या मतदारसंघात आमदार व्हावा ही जनतेची इच्छा आहे। या मतदारसंघात बदल होण्याची आता परिस्थिती तयार झालेली आहे। लोक बोलून दाखवत नाही आहेत, चेहऱ्यावरती हास्य आहे। 20 तारीखची वाट पाहत आहेत। मला असं वाटतंय 20 तारीखची वाट बघायची गरज नाही आहे, प्रत्येकाने ठरवलेलं आहे। या मतदारसंघातील प्रत्येक तरुण इथे पेटून उठलेला आहे। या तरुणांना एकच पाहिजे की या मतदारसंघामध्ये बदल होणं काळाची गरज आहे। मला असं वाटतंय दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी तिन्ही तालुक्यामध्ये परिस्थिती खूप सुंदर आहे। या मतदारसंघामध्ये नवीन चेहऱ्याची काळाची गरज आहे। मंडळी या ठिकाणी 1, 2, 3 नाही तर असंख्य वेळा निवडून आलेली लोक आहेत। लोक म्हणतायत की या मतदारसंघामध्ये बदल घडून विकास करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्यालाच आपण मतदान करणार। सुप्त शांतता आहे, ही शांतता 20 तारीखला ओपन होईल। 23 तारीखचा गुलाल उधळण्यासाठी तरुणाई जल्लोषात कामाला लागलेली आहे। नक्कीच त्यांनी चौकार मारल्यानंतर आमची तरुण मुलं कॅच घेतील आणि त्या ठिकाणी घोषणा द्यायला हरकत नाही। घोषणा द्या छत्रपति शिवाजी महाराज की जय। विशाल दादा एकच वादा विशाल दादा एकच वादा विशाल दादा विशाल भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं विशाल भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी चौकार मारल्यानंतर चौकार मारायच्या अगोदर ही तरुणाई कॅच घेण्यासाठी तयारीत आहेत। चिंता करू नका, या ठिकाणची जनता काही बोलत नाहीये। दडपशाही चालू आहे, दहशत जोरदार चालू आहे, मी त्याच्यावर काही बोलणार नाही। परंतु या सगळ्याचं उत्तर मतपेटीतनं विशाल प्रभाकर परब आमदार सर्वसामान्य जनतेचे होतील। गोरगरीब जनतेच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे। आज मला स्वतःला बोलायला सुद्धा जमत नाही आहे, कारण माझी तब्येत सुद्धा डाऊन झाली आहे। मी लोकांच्या हृदयात गेलेलो आहे। प्रत्येक व्यक्ती मला सांगते की आपली विजय हा निश्चित आहे। गोरगरीब जनतेसाठी जो तळमळतो तोच व्यक्ती निवडून येणार, एवढं मी आपल्या माध्यमातून सांगत आहे। मी काही बोलत नाही आहे। लोक सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत। 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा अर्धा डझन वेळा जर तुम्हालाच जर मंत्री करायचं असेल आणि आमदार करायचं असेल तर जनता जनार्दन यावेळी मतपेटीतनं आपलं उत्तर देणार। मी त्यांचे आहेत, महान आहेत, त्यांना काही बोलणार नाही। परंतु एकच मी सांगतो, आता या तरुणाला केव्हा तरी साथ द्या, तुम्ही सुद्धा साथ द्या। नक्कीच विशाल परब नवीन चेहरा येणं काळाची गरज आहे। माझी ही सुरुवात आहे। या सुरुवातीला तरुणाई पेटून उठलेली आहे। तरुणाई एकच म्हणते की या मतदारसंघात बदल आम्ही घडवणारच, बरोबर ना? बघा, लोकांना खोळी राहिलेली नाही आहे, लोकांना सगळं समजत आहे। मी त्यांना वाईट बोलत नाही, परंतु तुम्ही परत मला द्या, परत मला द्या। परमेश्वर दररोज जर मागत राहिल्यानंतर काय देतो तुम्हाला माहिती आहे। परमेश्वराने दिलेला चान्स आहे, त्याचं सोनं केलं पाहिजे होतं, मग आज ती वेळ आली नसती। तुम्ही त्या गोष्टीचं सोनं केलं नाही, त्यामुळे ही परिस्थिती आली आहे। एक 35 वर्षाच्या तरुणाला थांबवण्यासाठी किती मोठी ताकद आहे, किती मोठी ताकद लावली। मला एकच सांगावंसं वाटतंय, जरा थांबा आता, तुम्ही बस झाला आता आराम करायची वेळ आहे। आज तरुणाला पुढे आणा, तरुण नक्कीच काहीतरी चांगलं करेल। तुमची जी काही कामना आहे ती संपूर्ण पुरी करण्याची इच्छा माझी आहे। मी नक्कीच या मतदारसंघात बदल घडवणार आहे आणि चौकार षटकार सोडा, सगळी मंडळी कॅच घेण्यासाठी बसलेली आहे। बघा, 23 तारीखला सकाळी 10 वाजता टी व्ही लावून ओपन करून बघा या मतदारसंघामध्ये काय बदल झालेला असणार। गोरगरीब जनतेचा, रस्त्यावर बसणाऱ्या फळ विक्रेता, फूल विक्रेता, मच्छी विक्रेता, सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब जनता यांच्या घरातला एक व्यक्ती या ठिकाणी आमदार होणार आहे। त्यामुळे कोणी किती जरी काय सांगितलं, मी घराणेशाहीत जगलेला माणूस नाही आहे।
माझी फॅमिली खासदार नव्हती, आमदार नव्हती, मंत्री नव्हती. त्यामुळे घराणेशाहीचा विषय हा त्यांच्याकडे. मी माझं वैयक्तिक सांगतोय, माझं नाणं किती खणखणीत आहे तेवढं सांगतोय. या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे अटळ आहे. सगळं जनता जनार्दन स्वामी समर्थ घडवतील एवढंच मला कळतंय. जनता पेटून उठलेली आहे. काही लोक बोलून दाखवत नाही आहेत. मनामध्ये हृदयामध्ये विशाल परत प्रत्येकाचं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, वारसदार हे ते लोकांना हे असे प्रत्येक गोष्ट विचलित